वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त असा लेमन राईस. लेमन राईस बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पाहूयात. लेमन राईस साऊथ इंडियन डिश आहे. साधारणपणे हे साऊथ इंडियामध्ये जास्त प्रमाणात बनवली जाते. परफेक्ट अशी टिफिन रेसिपी आहे. तर चला पाहूया ही टिफिन रेसिपी कशी बनवायची ते. इथे मी 2 वाटी सोना मसुरी किंवा HMT तांदूळ 2 वाटी घेतलेला आहे व छानपैकी धुवून त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडंसं यामध्ये तेल टाकायचं आहे व मोकळा असा हा राईस शिजवून घ्यायचा आहे. तर फ्रेंड, राईस तर शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे त्याच्यासाठी लागणारे मसाल्याची तयारी करूया. लेमन राईस बनवण्यासाठी जिरे मोहरी फोडणीसाठी इथे 2 लिंबाचा रस घेतलेला आहे. मूगडाळ, हरभरा डाळ, हळद आणि त्याचबरोबर शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची 2 घेतलेल्या आहेत कट करून, कोथिंबीर आणि आलं लसूण कट करून घेतलेले आहे. त्याचबरोबर काजूही घ्यायचे आहेत. आता एका कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर हे छान तापू द्यायचं आहे आणि त्यामध्ये नंतर आपण जिरे मोहरी छानपैकी तडतडू द्यायची आहे. या ठिकाणी जिरे मोहरी 1-1 चमचा टाकलेला आहे. तेल आपलं छान कडलेले आहे. यामध्ये आता जिरे मोहरी टाकून कढीपत्ताही याच वेळी टाकायचा आहे. हरभरा डाळ आणि मूगडाळ घालायची आहे. या ठिकाणी सोमवारचा हा राईस बनवत असल्यामुळे मूगडाळ वापरलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही उडदाची डाळ वापरली तरीही चालेल मूगडाळच्या जागी. तर हेही छान भाजून घ्यायचं आहे. काजू टाकायचे आहेत. फ्रेंड्स, इथे मी कांद्याची पातही घेतलेली आहे. कांद्याची पात ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल, पण टाकली तर छान वास येतो. आलं लसूण 2 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत, त्या चिरून यामध्ये टाकायच्या आहेत व आलंही चिरूनच टाकायचं आहे. 2 मिरची त्याही कट करून यामध्ये टाकायच्या आहे. कांद्याची पात टाकायची आहे. यावेळी तीही छानपैकी परतून घ्यायची आहे. हा राईस खूप छान लागतो व त्याचबरोबर हा पटकनही होतो. टाकलेले इन्ग्रेडियंट छान तांबूस रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता हे छान परतले गेलेले आहे. आता या ठिकाणी आपण अर्धा लिंबूचा रस यामध्ये टाकणार आहे व अर्धा तसंच ठेवणार आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी आपण हळद टाकणार आहोत. हळद ही कलरनुसार ठरवायची आहे किती टाकायची आहे ते. राईस टाकल्यानंतर हे आपण वरून टाकू शकतो. या ठिकाणी कोथिंबीर व मीठ टाकायचं आहे यामध्ये चवीनुसार. आता राईस शिजून घेतलेला यामध्ये टाकायचा आहे. लेमन राईस हा जास्त करून मोकळा राईस होतो तोच वापरावा, त्यामुळे फ्राईड राईस छान होतो. हा आता राईस छानपैकी परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी 2 वाटी राईस भरपूर होतो आणि सोना मसुरी हा राईस छान जास्त फुलतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा मोकळा होतो आणि मोकळा होणारा राईसच आपल्याला हवा आहे. जर तुम्हाला यामध्ये साखर टाकायची असेल तरीही टाकू शकता. साखर टाकल्यामुळे चव आपली बॅलन्स राहते, पण या ठिकाणी मी साखर टाकणार नाही. तुमच्या आवडीनुसार ती वापरायची आहे. आता उरलेले लिंबूचा रस हा वरून टाकायचा आहे. जर तुम्हाला अजून आंबट हवा असेल तर तुम्ही लिंबूचा रस अजून चवीनुसार वापरू शकता. आता या ठिकाणी जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर मीठही तुम्ही टाकू शकता व कोथिंबीरही स्वादासाठी टाकायचं आहे.
आणि दिसतेही छान. आता या ठिकाणी आपण थोडासा वरून कढीपत्ता टाकणार आहोत. हा कढीपत्ता क्रश करून घ्यायचा आहे व त्यावर थोडेसे मीठ स्प्रिंकल करायचं आहे व ते चोळून असेच आपण राईसमध्ये टाकून घेणार आहोत. कढीपत्त्यामुळे एक वेगळा स्वाद येतो. अशा प्रकारे हा आपला लेमन राईस तयार होत आहे. हा छानपैकी परतायचा आहे. थोडासा पाण्याचा शिपकाही द्यायचा आहे. पाण्याचा शिपका दिल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटं वाफ जाऊन द्यायची आहे. त्यामुळे हा राईस अतिशय छान मिळून येतो. 2 मिनिटे झालेले आहेत. पहा, आपला राईस अगदी छान तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे व छानपैकी सर्व करायचा आहे. हा राईस असाही छान लागतो. जर आवडत असेल तर लोणच्याबरोबर, वरणाबरोबरही छान लागतो. जर तुम्हाला कोणत्या ग्रेव्हीची भाजी असेल त्याच्याबरोबर आवडत असेल तरीही तुम्ही खाऊ शकता. हॉटेलचा टच असणारा हा आपला लेमन राईस तयार झालेला आहे. अशा प्रकारे जर घरच्या घरी आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल लेमन राईस करता येत असेल तर नक्की करून पहा. नक्की सगळ्यांना आवडेल. व जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.